नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले शिक्षण चालूच आहे आणि त्याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून व्हिडिओ थ्रू आपण आज भेटणार आहोत. मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका. आजचा विषय आपण बघणार आहोत गणित इयत्ता 8वी विस्तार सूत्रे, एक्सपान्शन फॉर्म्युले. बालमित्रांनो, आज आपण विस्तार सूत्रे भाग 2 हा अभ्यासणार आहोत. आता आपण बघणार आहोत a वजा b कंसाचा घन, a मायनस b होल क्यूब. हे आपण विस्तार सूत्र आता बघणार आहोत. एक्सपान्शन ऑफ a मायनस b होल क्यूब. आता घातांकाच्या नियमानुसार a वजा b कंसाचा घन बरोबर a वजा b गुणिले a वजा b गुणिले a वजा b. तुम्हाला माहिती आहे, एखाद्या संख्येचा घन म्हणजे ती संख्या 3 वेळा. या ठिकाणी हेच पद आपण a वजा b असं मानलं तर a वजा b हा कंस आपण किती वेळा लिहिला? 3 वेळा गुणाकाराच्या रूपात लिहिला. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या, a वजा b गुणिले a वजा b म्हणजेच a वजा b कंसाचा वर्ग. मग या ठिकाणी आपण अशा प्रकारे लिहून घेऊ, दॅट इज इक्वल टू a मायनस b. फर्स्ट टर्म जी आहे आपण तशीच ठेवली आणि या दोन कंसाचा वर्ग, कारण a वजा b कंसाचा वर्ग हे विस्तार सूत्र आपल्याला माहिती आहे. a मायनस b होल स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. So that is equal to a minus b into a square minus 2ab plus b square. आता आपण हा जो पहिला कंस आहे तो आपण ब्रेक करू, फोडू तो कंस. म्हणजेच a गुणिले हा दुसरा कंस तसाच ठेवणार आहोत, मायनस b इंटू पुन्हा हा दुसरा कंस. आपण लिहून घेऊ a इंटू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर मायनस b इंटू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. बघा, हा कंस आपण तसाच ठेवलेला आहे. आता काय करणार आहोत आपण? ही बाहेरची एक पदी, या एक पदीने आपण या प्रत्येक पदाला गुणणार आहोत. कंसातील प्रत्येक पदाला या ठिकाणी गुणणार आहोत. म्हणजेच काय मिळालं बघा, a गुणिले a वर्ग म्हणजेच a घन मायनस a इंटू 2ab प्लस a इंटू b स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू a क्यूब मायनस 2a स्क्वेअर b प्लस ab स्क्वेअर. आता मायनस b इंटू a स्क्वेअर, अगेन मायनस b इंटू मायनस 2ab अँड मायनस b इंटू b स्क्वेअर. बाहेरच्या पदाने प्रत्येकी आतल्या पदाला आपण गुणलं. आता लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण मायनस चिन्ह असणार आहे त्यावेळेला आतली चिन्ह बदलणार आहे. So minus b into a square, that is minus a square b minus minus plus 2ab square and minus plus minus minus b cube. So we will write it as minus a square b plus 2ab square minus b cube. आता स्वरूप पद a square b and a square b minus minus we will add it, so it will give minus 3a square b आणि ab square and 2ab square we will get it as 3ab square. So we will get it a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. So the answer will be a minus b whole cube equal to a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. सूत्र मिळालं.
नेक्स्ट एक्झाम्पल 2p minus 1 upon 2p whole cube is equal to. पहिले आपण सूत्र लिहून घेऊ. Now let's solve this. First term cube minus 3 into first term square into second term, that is 1 upon 2p, plus 3 into first term 2p into 1 upon 2p whole square minus second term cube, that is minus 1 upon 2p whole cube. 2p cube, therefore 2 cube is 8 plus into p cube is p cube, minus 3 into 4p square into 1 upon 2p plus 3 into 2p into 1 upon 4p square. 1 square is 1 upon 2p, whole square is 4p square, minus 1 cube is 1 upon 2p cube, that is 8p cube. p square आणि p यातील एक p या ठिकाणी गेला. 2 1 जा 2, 2 2 जा 4. Similarly in third term, p and p square मधला एक p गेला. 2 1 जा 2, 2 2 जा 4. So answer will be 8p cube minus 3 2 जा 6p plus 3 upon 2p minus 1 upon 8p cube. Next example 2p minus 1 upon 2p whole cube is equal to. पहिले आपण सूत्र लिहून घेऊ. Now let's solve this. First term cube minus 3 into first term square into second term, that is 1 upon 2p, plus 3 into first term 2p into 1 upon 2p whole square minus second term cube, that is minus 1 upon 2p whole cube. 2p cube, therefore 2 cube is 8 plus into p cube is p cube, minus 3 into 4p square into 1 upon 2p plus 3 into 2p into 1 upon 4p square. 1 square is 1 upon 2p, whole square is 4p square, minus 1 cube is 1 upon 2p cube, that is 8p cube. p square आणि p यातील एक p या ठिकाणी गेला. 2 1 जा 2, 2 2 जा 4. Similarly in third term, p and p square मधला एक p गेला. 2 1 जा 2, 2 2 जा 4. So answer will be 8p cube minus 3 2 जा 6p plus 3 upon 2p minus 1 upon 8p cube. Next sum, a minus 1 upon a whole cube. First write down the formula. A minus b whole cube equal to a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. आता या ठिकाणी पहिलं पद a is a and second term b, that is 1 upon a. So we will write down a cube, first term a cube minus 3 into a square into 1 upon a plus 3ab square means 3 into a into 1 upon a whole square minus b cube, that is 1 upon a whole cube. आता आपण सोडवून घेऊ. That is equal to a cube minus 3 या ठिकाणी हा याला जाणार म्हणजेच 3 into a square into 1 upon a plus 3 into a into 1 upon a square minus 1 upon a cube. 1 cube is 1. आता हा a ला गेला, तसेच या ठिकाणी छेदातला एक a इकडे गेला. So what will remaining? So a cube, see here, so a cube minus 3a plus 3 upon a minus 1 upon a cube. So this is the answer. पुढचं उदाहरण बघा. 1 minus 1 upon a whole cube. पुन्हा आपण फॉर्म्युला लिहिला. First term here, the first term will be a is 1 and b is 1 upon a. So 1 cube minus 3 into 1 square into 1 upon a plus 3 into 1 upon a whole square minus 1 upon a whole cube. Now 1 cube is 1 minus 3 into 1 square is 1 into 1 upon a plus 3 into 1 upon a square
1 square is 1, so 1 upon a square minus 1 upon a cube. आता या ठिकाणी अंश आणि छेदामध्ये काही जाणार नाहीये, so the answer will be 1 minus 3 upon a plus 3 upon a square minus 1 upon a cube. Now 58 cube. आता a minus b whole cube या एक्सपान्शन फॉर्म्युलाच्या सहाय्याने आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. फर्स्ट राइट डाउन द 58 as a binomial. 58 ही संख्या आपण द्विपदीच्या रूपात लिहू, म्हणजे 60 वजा 2 कंसाचा घन. नाउ हियर a is equal to 60 and b is equal to 2. So let's write down according to formula. 60 चा घन वजा 3 गुणिले 60 चा वर्ग गुणिले 2 अधिक 3 गुणिले 60 गुणिले 2 चा वर्ग वजा 2 चा घन. 60 cube a cube minus 3a square b, so 3 into 60 square into 2 plus 3ab square 3 into 60 into 2 square minus b cube, that is 2 cube. Now 60 cube, that is 2,16,000 minus 3 into 3,600 into 2 plus 3 into 60 into 4 minus 2 cube is 8. आता आपण हा गुणाकार करून घेऊ. So 2,16,000 minus 21,600 plus 720 minus 8. आता या ठिकाणी हे आपण सोडवणार आहोत. 2,16,000 वजा 21,600 अधिक 720 वजा 8. पहिली ही बेरीज करून घ्या आणि त्यातून 21,608 वजा करा आणि आपल्याला उत्तर मिळेल 1,95,112. 1,95,112. तुम्ही जरूर ही वजाबाकी बेरीज वजाबाकी करून बघा आणि उत्तर तुमचं पडताळून पहा. त्याचबरोबर तुम्ही 58 गुणिले 58 गुणिले 58 हा गुणाकारही करून बघा आणि आपलं उत्तर बरोबर आहे. म्हणजेच एक्सपान्शन फॉर्म्युलाच्या सहाय्याने विस्तार सूत्राच्या सहाय्याने आपण जे उत्तर काढलंय आणि 58 चा घन म्हणजे 58 गुणिले 58 गुणिले 58 हा गुणाकार केला तर आपलं उत्तर सेम येतंय. याचा तुम्ही पडताळा घेऊ शकता. जरूर हा पडताळा घ्या आणि अशा प्रकारे सूत्राच्या सहाय्याने आपणही ही उदाहरणं सोडवू शकतो. Now 198 whole cube. या विस्तार सूत्राच्या सहाय्याने पुन्हा आपण हे उदाहरण सोडवणार आहोत. तर लक्षात घ्या 198 ही संख्या आपण 100 अधिक 98 अशीही लिहू शकतो. 190 अधिक 8 अशीही लिहू शकतो. परंतु 190 चा घन किंवा 190 चा वर्ग हे करण्यापेक्षा आणखीन आपण इझिली काय करू शकतो तर बघा 200 वजा 2 बरोबर आहे. कारण 200 चा घन करणं 200 चा वर्ग करणं हे अतिशय सोपं आहे. पण 2 चा घन 8 आणि या 2 शून्य जे आहेत त्याचा घन म्हणजे किती शून्य होणार 6 शून्य. तर अशा प्रकारे जी सोयीस्कर असेल ते आपण घेणार आहोत. आता या सूत्राच्या सहाय्याने आपण करूया. 200 चा घन वजा 3 गुणिले 200 चा वर्ग गुणिले 2 अधिक 3 गुणिले 200 गुणिले 2 चा वर्ग वजा 2 चा घन. 200 cube minus 3 into 200 square into 2 plus 3 into 200 into 2 square minus 2 cube. Now 200 cube, that is 2 cube is 8 and for this 2 0 we are giving here 6 zeros. So 80 lakhs minus 3 into 40,000 into 2 plus 3 into 200 into 4 minus 8. आता आपण हा गुणाकार करून घेऊ पुन्हा. बघा 80 lakhs minus 2,40,000 plus
2400 मायनस 8. आता या संख्यांची मायनस मायनस प्लस होणार आणि हे दोन्ही प्लस आहेत. या सगळ्यांची आपण बेरीज आणि वजाबाकी केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे 77,62,392. 77,62,392. तर अशा प्रकारे हे जे मोठ्या संख्येचे घन आहेत यांचा घन आपण विस्तार सूत्रांच्या सहाय्याने करून ते उदाहरण सोपं करू शकतो. अशाच प्रकारची काही उदाहरणं तुम्ही घ्या आणि याचा सराव करा. Remember, a plus b whole cube is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube, and a minus b whole cube equal to a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. सरळ रूप द्या. 3a plus b whole cube minus 3a minus b whole cube. आपण पहिल्या 3a plus b whole cube हे विस्तार सूत्र आपण लिहून घेऊ. is equal to first term cube plus 3 into first term square into second term plus 3 into first term into second term square plus second term cube minus 3a cube minus 3 into 3a square into b plus 3 into 3a into b square minus b cube is equal to 27a cube plus 3 into 9a square b plus 9ab square plus b cube minus 27a cube minus 3 into 9a square b plus 9ab square minus b cube. आता आपण कंस सोडून घेऊ. is equal to 27a cube plus 27a square b plus 9ab square plus b cube minus, आता कंसातले चिन्ह बदलणार, 27a cube plus 27a square b minus 9ab square plus b cube. So 27a cube minus 27a cube cancel. 9ab square minus 9ab square gets cancelled. So 27a square b plus 27a square b like terms सजातीय पद म्हणून आलं 54a square b plus b cube that is 2b cube. So this is the answer, that is 54a square b plus 2b cube. Okay, dear students, try to solve this sum, that is 2x minus 3y whole cube minus 2x plus 3y whole cube. तुम्ही a वजा b कंसाचा घन आणि a अधिक b कंसाचा घन ही दोन्ही सूत्र लिहून घ्या आणि कंसामध्ये ती पद लिहून त्याप्रमाणे सोडविण्याचा प्रयत्न करा. Now let's start expansion of a plus b plus c whole square. त्रिपदी दिलेली आहे a अधिक b अधिक c त्याचा वर्ग. त्रिपदीचं विस्तार सूत्र आपण बघणार आहोत. आपण एक a b c ही लांबी म्हणजेच a अधिक b अधिक c लांबी आणि a अधिक b अधिक c रुंदी असलेला एक आपण चौरस घेऊ. आता चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग आणि आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी या सूत्रांच्या सहाय्याने आपण हे सोडवणार आहोत. पहिला बघूया आपण a त्याचा चौरस आहे म्हणून a वर्ग. दुसरा b बाजू असलेला चौरस म्हणून b वर्ग हा मिळाला आपल्याला चौरस. आणि तिसरा c ही बाजू असलेला चौरस आणि म्हणून त्याचं सूत्र आलं c वर्ग. तर अशा प्रकारे a वर्ग b वर्ग c वर्ग मिळाले. आता आपण येऊया a ही लांबी आणि b ही रुंदी असलेला आयत. क्षेत्रफळ ab. आता a ही लांबी b ही रुंदी ab आणि a ही लांबी c ही रुंदी ac. ओके, नेक्स्ट c ही लांबी a ही रुंदी
therefore AC again C ही लांबी, B ही रुंदी म्हणून BC आणि B ही लांबी, C ही रुंदी BC. तर अशा प्रकारे आपण आयत आणि चौरस या क्षेत्रफळाच्या सूत्राच्या सहाय्याने हे मांडून घेतलं. बघा, A वर्ग B वर्ग C वर्ग AB AB AC AC BC BC. So we have to add these all. आपण सगळे एकत्र केल्यानंतर जी स्वरूप पद आहेत ती एकत्र येणार आहेत आणि म्हणून A अधिक B अधिक C कंसाचा वर्ग बरोबर A वर्ग अधिक B वर्ग अधिक C वर्ग अधिक AB अधिक AB 2AB अधिक 2AC अधिक 2BC. म्हणजेच एक्सपान्शन ऑफ ट्रायनॉमियल दॅट इज A plus B plus C whole square is equal to A square plus B square plus C square plus 2AB that is 2 into first term into second term plus 2BC that is 2 into second term into third term plus 2AC that is 2 into first term into third term. Okay students, आता यावर आधारित आपण हे उदाहरण सोडवू. सूत्र लिहून घ्या पहिले. is equal to first term square that is A square plus second term square B square plus third term that is H square plus 2 into A into B that is first term into second term plus 2 into B into 8 plus 2 into A into 8 that is A square plus B square plus 64 plus 2AB plus 16B plus 16A. Now here minus 6 3x plus 2y minus 6 whole square. You will consider C as minus 6 only. Okay. A is 3x, B is 2y and C is minus 6 is equal to first term square 3x square, second term square 2y square plus minus 6 square plus 2 into 3x into 2y plus 2 into 2y into minus 6 plus 2 into 3x into minus 6 that is equal to 9x square plus 4y square minus 6 square is plus 36 plus 2 into 3 3 to the 6 to the 12 that is 12xy. Next 2 into 2 into 6 that is 6 to the 12 to the 24 and minus therefore minus 24y and 2 3 is 6 6 is 36 minus 36. So the answer will be 9x square plus 4y square plus 12xy minus 36x minus 24y plus 36. Let's solve this example. 2x plus y plus z whole square minus 2x plus y minus z whole square. First write down the formula of expansion of trinomial that is A plus B plus C whole square. First term that is 2x plus y plus z whole square. Let's write down that is 2x square first term square plus y square plus z square plus 2 into 2x into y plus 2 into y into z plus 2 into z into 2x 2ac minus in another bracket we will write 2x square plus y square plus minus z whole square plus 2 into 2x into y plus 2 into y into minus z plus 2 into minus z into 2x. Let's solve the first bracket that is 4x square plus y square plus z square plus 4xy plus 2yz plus 4xz minus second bracket 4x square plus y square plus z square plus 4xy minus 2yz minus 4xz. आता कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्यानंतर कंसातील चिन्ह सगळी बदलणार आहेत. Therefore, the second terms all signs will change. That is plus will turn into minus, minus into plus. First term as it is, that is 4x square plus y square plus z square plus 4xy plus 2yz plus 4xz minus 4x square
minus y square minus z square plus will come minus 4xy plus 2yz plus 4xz. 4x minus 4x cancel plus y square minus y square plus z square minus z square plus 4xy minus 4xy. These terms will get cancelled. Plus 2yz and plus 2yz. These are like terms. Similarly, 4xz and 4xz are like terms. Therefore, the answer will be 4yz plus 8xz. Okay? तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. अशाच काही सुंदर सुंदर व्हिडिओ सहित पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत थँक यू. घरी राहा, सुरक्षित राहा.